नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता सगळ्यांना माहितीच आहे श्रावण महिना चालू झाला आहे. तर सगळ्यांचे कोणाचे पारायण चालू झाले असेल किंवा कोणाचे शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करत असेल, कोणी गुरुचरित्राचे पारायण करत असेल किंवा कोणी स्वामी चरित्र सारामृत किंवा कोणी नवनाथाचे पारायण करत असेल. ज्यांची सगळ्यात जास्त श्रद्धा ज्या देवांवर आहे त्यांची त्यांच्या पद्धतीने सेवा हे किंवा पारायण हे चालूच असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्रावण महिन्यात कोणत्या पण सेवा किंवा कोणते पण पारायण केलेले त्याचं फळ का मिळतं, श्रावण महिना का एवढा विशेष मानला जातो, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर काय होतं, बरेच वेळा आपण इतर वेळी म्हणजे श्रावण महिना सोडून इतर महिन्यात आपण पारायण वगैरे करतो गुरुचरित्राचे. पण आपण जे पाहिजे तशी सेवा करत नाही किंवा म्हणजे काय होतं, एखाद्याच्या घरी गुरुचरित्र पारायण करत असताना त्यावेळेस मग नॉनव्हेज किंवा मांसाहार खाणं वर्ज्य असतं किंवा म्हणजे 7 दिवस मांसाहार बनवायचं नाही घरात वगैरे. त्यामुळं मग त्यांच्या घरातील मग गुरुचरित्राचं पारायण जरी केलं तरी त्यांची एखाद्यांची इच्छा पूर्ण होत नाही. त्यावेळेस मग त्यांना असा प्रश्न पडतो की गुरुचरित्राचे पारायण केल्यानंतर पण इच्छा पूर्ण झाली नाही. त्यावेळेस मग त्या लोकांनी काय करायचं आहे की श्रावण महिन्यात शंकराचा पूर्ण महिना मानला जातो. त्यामुळे ह्या महिन्यात म्हणजे कोणाच्याच घरी नॉनव्हेज बनवलं जात नाही. त्यामुळे तुम्ही ह्या महिन्यात गुरुचरित्राचे जर पारायण केलं तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. कारण कोणताच पदार्थ बनवला जात नाही नॉनव्हेजचा किंवा पूर्ण महिन्यात जेवढं जमन तेवढ्या सेवा केल्या जातात. त्यामुळे मग ह्या महिन्यात तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा, म्हणजे त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. म्हणजे अजून एक श्री स्वामी चरित्र सारामृताचं पण पारायण करतात, पण त्यावेळेस पण काही व्यक्तींची इच्छा पूर्ण होत नाही. मग त्यावेळेस पण त्यांना पण असाच प्रश्न पडतो की आमचे 11 श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण झाले तरी पण आमची इच्छा पूर्ण झाली नाही. आणि बऱ्याच जणांचं काय होतं की एक पारायण केल्यानंतरच त्यांची इच्छा पूर्ण होते. एक पारायण म्हणजे की श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील 1 ते 21 अध्याय वाचन झाल्यानंतर त्याला एक पारायण असे म्हणतात. मग त्यांचं एक पारायण झाल्यानंतरच त्यांची इच्छा लगेच पूर्ण होते. म्हणजे त्यावेळेस म्हणजे असं नाही की त्यांचीच इच्छा पूर्ण होते. त्यासाठी मग आपले पण कर्म चांगले ठेवायला लागतात, की म्हणजेच की आपण इतरांबद्दल वाईट बोलायचं नाही किंवा इतरांचं वाईट मनात आणायचं नाही. ह्या आपण जर इतरांबद्दल वाईट मनात आणत असेल आणि मग श्री स्वामी चरित्राचं पारायण करत असाल किंवा गुरुचरित्राचं पारायण करत असाल किंवा नवनाथाचं पारायण करत असाल किंवा शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करत असाल, म्हणजे कोणतंही पारायण असू द्या किंवा कोणतीही सेवा असू द्या, त्या जर तुम्ही करत असताना मग इतरांबद्दल वाईट बोलत असाल किंवा इतरांचं सतत इतरांना नावं ठेवत असाल किंवा घालून पाडून बोलत असाल, तर मग ते म्हणतात ना की मग तुम्ही इतरांना वाईट बोलता आणि मग देवापुढे जाऊन मग तुमच्या इच्छा पूर्ण करा, हे जर बोलत असाल तर मग असे म्हटले जाते की त्यावेळेस मग तुमच्या इच्छा पूर्ण होत नाहीत. त्याला भरपूर वेळ लागतो. त्यामुळे मग इतरांबद्दल अगोदर तुम्ही वाईट बोलू नका. तुमचे कर्म चांगले ठेवा. तुम्ही जर चांगले कर्म करत असाल तर तुमची इच्छा पारायण करण्याची पण आवश्यकता नाही. एक जपमाळ केलात तरी पण तुमची इच्छा मग पूर्ण होऊ शकते. मग आता बऱ्याच वेळा काय होतं की श्रावण महिन्यात दररोज 11 माळी जप करतात. ज्यांना जसं शक्य होईल तसं सेवा करतात. मग ज्यांना जमत असेल संकल्प करून म्हणा किंवा अनुष्ठान करून 11 माळी जप करू शकता तुम्ही. तो जप म्हणजे तुम्ही असं नाही की गुरुवारीच चालू करायचा किंवा शुक्रवारीच चालू करायचा किंवा सोमवारीच किंवा गुरुवारीच करायचा परत पुढच्या गुरुवारी. तुम्ही दररोज म्हणजे श्रावण महिना पवित्र मानला जातो. त्यामुळे श्रावण महिन्यात तुम्ही कधी पण पारायण केलात किंवा कधी पण जप केलात तरी त्याचं फळ तुम्हाला मिळतं आणि तुमची जी पण काही सेवा आहे ती स्वामींच्या चरणी म्हणा किंवा शंकराच्या चरणी म्हणा, ती सेवा रुजू होते. त्यामुळे ह्या महिन्यात तुमच्याकडून जेवढे सेवा करणं शक्य होईल तेवढं तुम्ही ह्या सेवा करू शकता. आणि मग तारक मंत्र म्हटला तर तारक मंत्र तुम्ही दररोजच म्हणत असाल. आता जे नवीन सेवेकरी आहेत त्या बऱ्याच जणांना तारक मंत्र वगैरे माहिती नाही. त्यामुळे मग तारक मंत्र तुम्ही
Googleवर म्हणा किंवा YouTubeवर सर्च केलात तर मग माहिती होईल तुम्हाला. त्यासाठी मग जर तुम्ही कोणतं जरी पारायण करत असाल, श्री स्वामी चरित्र सारामृत किंवा शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण किंवा गुरुचरित्र, तर तुम्ही तारक मंत्र म्हणणे चुकवू नका. दररोज तुम्ही 1 वेळा तारक मंत्र म्हणा. तुमच्या घरात जर लहान मुलं असतील, तर तुम्ही मुलांना पण तारक मंत्र म्हणायला म्हणजे शिकवा. म्हणजेच काय होतं, की मुलांमध्ये जो चिडचिडेपणा आहे, तो चिडचिडेपणा कमी होण्यास मदत होते. त्यामुळे मग दररोज 1 वेळा तारक मंत्र तुम्ही पण म्हणा किंवा घरात तुमच्या मोबाईलवर पण लावू शकता. हा फरक मग मुलांना लवकर जाणवतो. तर यापैकी कोणतीही सेवा तुम्ही करू शकता किंवा शंकराला अभिषेक म्हणा दुधाने. प्रत्येक सोमवारी तर श्रावण सोमवार आहे त्यामुळं सोमवारी तर करतोच. पण दररोज जरी केलात तरी मग ज्या पण काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यास मदत होते. त्यामुळे श्रावण महिन्यात कोणत्या पण सेवा करा तुम्ही, त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं. तर आजच्या व्हिडिओत एवढीच माहिती सांगायची होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.